लास्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस डिस्कस केले. मला एक गोष्ट सांगा की आउटब्रीडिंग डिव्हाइसेसकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर द मेकॅनिझम डेव्हलप टू डिस्करेज सेल्फ पॉलिनेशन अँड टू अलो क्रॉस पॉलिनेशन. त्याचे काही लिस्ट आउट केले होते. फॉर एक्झाम्पल युनिसेक्शुअलिटी, दुसरी होती डायकोगॅमी. डायकोगॅमीमध्ये प्रोटो अँड्री कंडिशन आणि दुसरी प्रोटो गायनी कंडिशन. त्यानंतर होती हेटेरोस्टाईली, बरोबर आहे. सेक्स ऑर्गन्स मध्ये मेकॅनिकल बॅरियर प्रेझेंट असेल तर दॅट इज कॉल्ड हर्कोगॅमी. आणि मला वाटते लास्ट जो होता दॅट इज रिलेटेड विथ सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट टॉपिक इज रिलेटेड विथ पोलन pistil interaction. Now today we are going to start our discussion with pollen pistil interaction. आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन या पर्टिक्युलर इंटरॅक्शनला कन्सिडर करत असाल तर इट इज सिम्पली कन्सिडर टू बी द इंटरॅक्शन बिटवीन पोलन ग्रेन अँड पिस्टिल. सो पोलन पिस्टिल इंटरॅक्शनला कन्सिडर करत असाल तर एका सोप्या भाषेत सांगायचं असेल तर इट इज इंटरॅक्शन बिटवीन pollen grain interaction between pollen grain and you can consider between stigma. पोलन ग्रेन आणि स्टिग्मा यांना कन्सिडर करत असाल तर यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होते दॅट इंटरॅक्शन इज कॉल्ड पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता मी पोलन पिस्टिल इंटरॅक्शनला कन्सिडर करत असेल तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन वेन यू सपोज टू कन्सिडर द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन begins with process of pollination begins with process of pollination. And when you talk about the pollen pistil reaction, it will ends before fertilization. It will ends before fertilization. So pollen pistil interaction ला consider करत असाल तर pollen pistil interaction सुरू कुठे होते तर it will starts with pollination and ends before process of fertilization. म्हणून पोलन पिस्टिल इंटरॅक्शनला सिस्टमॅटिकली डिफाईन करायचं असेल तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन वेन यू सपोज टू कन्सिडर इट इज कन्सिडर्ड टू बी the events the events that taking place the events when you're supposed to consider the events that taking place from deposition of pollen grain deposition of pollen grain on kai stigma from deposition of pollen grain on stigma to okay to entry of entry of pollen tube entry of pollen tube कोणामध्ये into the ovule entry of pollen tube into ovule. That all interaction whatever is present that is called pollen pistil interaction. So pollen pistil interaction ची systematic definition जर तुम्हाला करायची असेल तर pollen pistil interaction are considered to be sum total of all the events sum total of all the events from deposition of pollen grain on stigma up to the entry of pollen tube into the ovule. तुम्हाला माहिती आहे पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मा वरती डिपॉझिट होतो तेव्हा त्याच्यापासून पोलन ट्यूब तयार होते आणि ती पोलन ट्यूब ओव्ह्यूल पर्यंत रीच होते. दॅट ऑल इंटरॅक्शन इज कॉल्ड एज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. लेट अस सपोज कन्सिडर करा की हियर इज प्रेझेंट स्टिग्मा. ओके, what is stigma is having style. Here is present ovary, am I right? And inside is present ovule, and of course inside which sac is there, embryo sac, am I right? If suppose the pollen grain is deposited here by pollination, if the pollen grain is deposited here, the pollen grain after some time develop the pollen tube, and that pollen tube will enter into the ovule and enter into reach up to the embryo sac. पोलन ट्यूब स्टिग्मा पासून किंवा पोलन ग्रेन पासून ओव्ह्यूल किंवा एम्ब्रिओ सॅक पर्यंत जाणे या सगळ्या इंटरॅक्शन्स किंवा या मधात ज्या सगळ्या इव्हेंट्स होतात या सगळ्या इव्हेंट्सला कन्सिडर करत असाल तर या इव्हेंट्सला आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतो. आता बेसिकली जेव्हा तुम्ही पोलन पिस्टिल इंटरॅक्शनला कन्सिडर करता तेव्हा काही 2-3 गोष्टी तुम्हाला या अँगलने लक्षात ठेवायच्या. आता मी पॉलिनेशन या पर्टिक्युलर प्रोसेसकडे जर आलो तर पॉलिनेशनला जेव्हा तुम्ही कन्सिडर करता वेन यू टॉक अबाउट द प्रोसेस ऑफ pollination, the pollination when you're supposed to consider the pollination is very by chance process. पॉलिनेशनला कन्सिडर करत असाल तर पॉलिनेशन ही बाय चान्स प्रोसेस आहे.
मग आता पॉलिनेशन व्हेन यू सपोज टू कन्सिडर की इट इज अ बाय चान्स प्रोसेस, यू कॅन कन्सिडर दॅट की इट डज नॉट गॅरंटी की त्या पर्टिक्युलर स्टिग्मावरती जो बसणारा पोलन ग्रेन आहे किंवा डिपॉझिट होणारा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन सेम स्पेसिसला बिलॉंग करतोय का अदर स्पेसिसला बिलॉंग करतोय. आणि यानुसार आपण त्या पोलन ग्रेनला एक टर्म यूज करू शकतो की पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन अँड रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन, की जो पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होतोय तो राईट आहे का रॉंग आहे. ऑफन कधी कधी अशी गोष्ट होते की स्टिग्मावरती रॉंग पोलन ग्रेन डिपॉझिट होतो. मग आता रॉंग पोलन ग्रेन या शब्दाचा अर्थ काय, तर रॉंग पोलन ग्रेन इज कन्सिडर टू बी द पोलन ग्रेन विच इज बिलॉंगिंग टू डिफरंट स्पेसिस. बरोबर आहे. आणि राईट पोलन ग्रेनला कन्सिडर करत असाल तर राईट पोलन ग्रेन कडे जेव्हा येतं तेव्हा दॅट पर्टिक्युलर पोलन ग्रेन इज बिलॉंगिंग टू सेम स्पेसिस दॅट इज कन्सिडर टू बी इंट्रास्पेसिफिक. कन्सिडर टू बी इंट्रास्पेसिफिक. मग आता एक गोष्ट आहे की पोलन ग्रेन वरती जर स्टिग्मावरती जर रॉंग पोलन ग्रेन डिपॉझिट होत असेल, द पोलन ग्रेन विच इज बिलॉंगिंग टू डिफरंट स्पेसिस हा डिपॉझिट होत असेल तर त्या पर्टिक्युलर पोलन ग्रेनचं जे जर्मिनेशन आहे, whatever the germination is present, that germination will be rejected by pistil किंवा स्टिग्मा. स्टिग्मा त्याचं जर्मिनेशन रिजेक्ट करतो. आणि जर तो पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा असेल तर त्या केसमध्ये कन्सिडर करत असाल तर त्या पर्टिक्युलर पोलन ग्रेनचं स्टिग्मावरती जे जर्मिनेशन आहे ते जर्मिनेशन अलो केलं जातं. मग आता या कन्सेप्टला कन्सिडर करत असाल ना तर रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन जो आहे तो रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन इनकॉम्पॅटिबल ठरतो. बरोबर आहे. आणि राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन असेल तर दॅट राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन इज कन्सिडर टू बी कॉम्पॅटिबल. त्यामुळे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की पोलन आणि पिस्टिल मधली इंटरॅक्शन जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा इट इज ऑल द इव्हेंट्स विच आर टेकिंग प्लेस फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा अप टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. आणि त्यामुळे कन्सिडर करत असाल तर पॉलिनेशन त्या अँगलने स्टडी केला तर बाय चान्स प्रोसेस आहे. इट डज नॉट गॅरंटी वेदर द राईट पोलन ग्रेन or wrong pollen grain is deposited on the stigma. If the wrong pollen grain belonging to different species deposited, its germination will be rejected. But still they recognize करतो काही specific protein ने की मी तुला germinate होऊ देणार नाही because you are belonging to different species. आणि जर तो pollen grain different species चा असेल तर तो इनकॉम्पॅटिबल ठरतो. आता बायोलॉजी जेव्हा किंवा प्लांट फिजिओलॉजी जेव्हा याला स्टडी करताय तेव्हा त्याच्या हळूहळू लक्षात आलंय की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये काही स्पेसिफिक प्रोटीन्स इन्व्हॉल्व असतात. आणि त्याच वेळेस समजा एखादा राईट पोलन ग्रेन स्टिग्मावरती बसत असेल तर तो राईट पोलन ग्रेन जो इंट्रास्पेसिफिक आहे त्याचं जर्मिनेशन अलो केलं जातं. नाउ वी हॅव टू अंडरस्टँड की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन होते कसे. नाउ लेट अस सपोज कन्सिडर करा की आपण डायग्रामॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यूने याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. लेट अस सपोज कन्सिडर करा की हा स्टिग्मा आहे. बरोबर आहे. स्टिग्माला कन्सिडर करत असाल तर स्टिग्माच्या खाली कोण प्रेझेंट असते, स्टाईल. स्टॉक ऑफ द पिस्टिल इज कॉल्ड स्टाईल. स्टाईल नंतर कन्सिडर करत असाल तर लेट अस सपोज दिस इज ओव्हरी. एम आय राईट. अँड इनसाइड द ओव्हरी वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ओव्ह्यूल. व्हॉट इज दिस कॉल्ड, ओव्ह्यूल. आणि ओव्ह्यूलला कन्सिडर करत असाल तर ओव्ह्यूलच्या आतमध्ये इथे ही कोणती सॅक आहे, एम्ब्रिओ सॅक. What is this sac is called, female gametophyte. Am I right? That is called embryo sac. Now basically when you talk about the embryo sac are having here 3 haploid cells. What are these 3 haploid cells are called? Antipodals. Antipodals नंतर कन्सिडर करत असाल तर मला वाटतं इथे जो असतो तो सेकंडरी न्यूक्लियस असतो. डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस विच इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ पोलर न्यूक्लाय. आणि इथे कन्सिडर करत असाल तर इथे एग ॲपरेटस ज्यामध्ये एक सिंगल हेप्लॉइड एग असतो आणि वन ऑफ द 2 सिनर्जिड्स. एम आय राईट. दिस इज कन्सिडर टू बी टिपिकल पिस्टिल. लेट अस सपोज द पोलन ग्रेन इज डिपॉझिटेड हियर. ओके, this is the pollen grain and it is belonging to, let us suppose, same species. So it is compatible or incompatible? Compatible. Right or wrong? Right pollen grain. Am I right? So if the pollen grain is deposited here, let us make the pollen grain happy because it is compatible. Am I right? Now when the compatible pollen grain is deposited here on the stigma will promote its germination. पोलन ग्रेन कडे असं कोणतंही मेकॅनिझम नसतो की तो तिथे जर्मिनेट होईल. आणि त्यामुळे स्टिग्मा त्या पोलन ग्रेनला मदत करतो टू जर्मिनेट. आणि त्यामुळे जेव्हा पोलन ग्रेन या स्टिग्मावरती डिपॉझिट होतो तेव्हा हा पर्टिक्युलर पोलन ग्रेन जो आहे
तो त्या स्टिग्मावरती प्रेझेंट असणारे लॉट्स ऑफ मिनरल्स आणि शुगरी सबस्टन्सेस ऍब्झॉर्ब करतो. त्यामुळे जेव्हा पोलन ग्रेन यू कॅन से दॅट या स्टिग्मावरती डिपॉझिट होतो, तेव्हा तो लॉट्स ऑफ मिनरल्स आणि लॉट्स ऑफ शुगरी सबस्टन्स जे असतात ते मिनरल्स आणि शुगरी सबस्टन्स काय करतो, ऍब्झॉर्ब. आता जेव्हा हा पोलन ग्रेन मिनरल्स आणि शुगरी सबस्टन्स ऍब्झॉर्ब करतो, तेव्हा या पोलन ग्रेन मध्ये प्रेझेंट असणारा जो सायटोप्लाझम आहे किंवा जो कंटेंट आहे त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. व्हॉल्यूम विल बी इन्क्रीज. आणि जेव्हा हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तेव्हा केसेस हॅपन्स दॅट प्रेशर विल गोज ऑन इन्क्रीजिंग ऑन द इंटाइन. पोलन ग्रेनची जी इनर लेअर असते त्या इनर लेअर मधलं इंटाइन वरचं प्रेशर वाढत जातं. आणि ती इनर लेअर म्हणजे इंटाइन जी आहे ती इंटाइन जर्म पोर मधून बाहेर येते. इट केम आउट फ्रॉम जर्म पोर अँड लीड टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. लीड टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. मग लेटेस्ट सपोज कन्सिडर करा की हा पोलन ग्रेन जो आहे त्याची इंटाइन बाहेर आली आणि या इंटाइनने ही पोलन ट्यूब तयार केली आहे. आता ही पर्टिक्युलर जी पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूब मधून पोलन ट्यूबला कन्सिडर करत असाल तर दिस इज कन्सिडर टू बी पोलन ट्यूब. ओके. आता या पोलन ट्यूब मधले पोलन ग्रेन मधले कंटेंट पोलन ट्यूब मध्ये येतात. पोलन ट्यूब स्टाईल मधून पास होते आणि ही पर्टिक्युलर पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एंटर होते. फोर्स टू एंटर इन टू द ओव्ह्यूल बाय सम केमिकल मेकॅनिझम. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सिनर्जिड्सला कन्सिडर करत असाल तर सिनर्जिड इथे फिलीफॉर्म ॲपरेटस तयार करतो. कोणता ॲपरेटस बेटा? फिलीफॉर्म ॲपरेटस. आणि तो फिलीफॉर्म ॲपरेटस त्या पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतो. आणि ही पोलन ट्यूब ज्यामध्ये दोन हेप्लॉइड मेल गॅमेट आहे, आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट डिस्कस केली आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट ऑफ 2 मेल गॅमेट्स विल टेक्स प्लेस. आणि ही पर्टिक्युलर जी पोलन ट्यूब आहे ती पोलन ट्यूब मायक्रोपिलार एंडकडे जाते आणि वन ऑफ द सिनर्जिड्स मध्ये एंटर होते. कोणामध्ये एंटर होते? वन ऑफ द सिनर्जिड्स. आणि जेव्हा ही पोलन ट्यूब सिनर्जिड मध्ये एंटर होते तेव्हा त्या सिनर्जिड्स मध्ये प्रेझेंट असणारे कंटेंट ऍब्झॉर्ब करते. पोलन ट्यूब बस्ट होते आणि हे दोनही मेल गॅमेट्स एम्ब्रिओ सॅक मध्ये रिलीज केले जातात फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. या पूर्ण प्रोसेसला कन्सिडर करत असाल तर दिस प्रोसेस इज कॉल्ड पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. त्यामुळे मी तुम्हाला सांगताना सांगितलं की इथे कन्सिडर करत असाल तर इथे ही जी पोलन ट्यूब आहे दॅट पोलन ट्यूब विल पासेस फ्रॉम द स्टाईल. बरोबर आहे. नंतर कन्सिडर करत असाल तर जी पोलन ग्रेन आहे, पोलन ट्यूब आहे सॉरी, ती पोलन ट्यूब एंटर होते कोणामध्ये? ओव्ह्यूल मध्ये. एम आय राईट? ओव्ह्यूल मध्ये एंटर झाल्यानंतर इट विल एंटर into the one of the synergid. Enter into one of the synergids. आणि जेव्हा ती पोलन ग्रुप पोलन ट्यूब वन ऑफ द सिनर्जिड्स मध्ये एंटर होते तेव्हा ती इथे असणारे जे कंटेंट आहे ते कंटेंट ऍब्झॉर्ब करते. ते कंटेंट ऍब्झॉर्ब केल्यानंतर ती स्वेल होते आणि त्यानंतर बस्ट होऊन आपल्यामध्ये असणारे जे मेल गॅमेट्स आहेत ते मेल गॅमेट्स काय करते? रिलीज. एम आय राईट? सो इट विल बिकम स्वेल, इट विल बस्ट अँड रिलीज मेल गॅमेट. या पूर्ण इव्हेंट्सला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतात. आणि त्यामुळे या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनला लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की व्हेन कॉम्पॅटिबल म्हणजे राईट पोलन ग्रेन डिपॉझिट्स ऑन द स्टिग्मा, इट ऍब्झॉर्ब मिनरल्स अँड शुगरी सबस्टन्सेस फ्रॉम द स्टिग्मा. ड्यू टू ऍब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स अँड शुगरी सबस्टन्सेस द व्हॉल्यूम ऑफ द पोलन ग्रेन विल increase and that will pressurize the intine to came out as pollen tube. This pollen tube will passes from style, passes from ovary, forced to enter into the ovule and it reaches to the synergids. It enter into the one of the synergids, absorb substances, swell and burst to release which gametes? Male gametes. That is whatever is present, that is called pollen pistil interaction. आता बेसिकली जेव्हा जेव्हा आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स कडे येतो तेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा तुम्ही सुक्रोज कडे येता, इफ यू सपोज टू कन्सिडर की तुम्ही एखादा पोलन ग्रेन घेतला आणि तो पर्टिक्युलर पोलन ग्रेन आपण सुक्रोज सोल्युशन मध्ये ठेवला, तर सुक्रोज सोल्युशन मध्ये पोलन ग्रेन जर ठेवला तर इट विल प्रमोट द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. इट विल प्रमोट द फॉर्मेशन ऑफ विच ट्यूब? पोलन ट्यूब. तो पोलन ट्यूब तयार करण्याची प्रोसेस प्रमोट करतो. सेकंड वन कन्सिडर करत असाल तर इफ यू सपोज टू यूज द केमिकल विच इज कॉल्ड बोरिक ऍसिड. विच ऍसिड? बोरिक ऍसिड. आपण जर बोरिक ऍसिड यूज केला
तर that particular whatever the boric acid is present, this boric acid will promote the germination of pollen grain. Promote the germination of which grains? Pollen grains. त्यामुळे तुम्हाला नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने असा प्रश्न जर विचारला की सुक्रोजला कन्सिडर करत असाल तर सुक्रोज काय करतो? तर सुक्रोज वेन यू सपोज टू कन्सिडर द सुक्रोज वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट विल प्रमोट द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. बरोबर आहे. आणि बोरिक ऍसिडला कन्सिडर करत असाल तर बोरिक ऍसिड विल प्रमोट द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. ओके, चलो नाउ इन 1 minute वी विल क्विकली रिवाइज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. मी तुम्हाला सांगितलं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इज इंटरॅक्शन बिटवीन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा. This starts with the pollination and ends before fertilization. Pollen pistil interaction, when you're supposed to consider, it is the events from deposition of pollen grain on the stigma up to the entry of pollen tube into the ovule. The pollination is by chance process. It does not sure whether the right or wrong pollen grain deposit on the stigma. If the wrong pollen grain deposit on the stigma, its germination will be rejected by specific proteinaceous mechanism. And if right pollen grain will deposit, it will absorb the mineral and sugary substance, volume increase, pollen tube passes through the style, enter the ovule, enter into one of the synergid, burst, swell, and burst to release 2 male gametes. This is whole process is called pollen pistil interaction. Now pollen pistil interaction जेव्हा जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की सुक्रोज प्रमोट पोलन ट्यूब फॉर्मेशन. बरोबर आहे. आणि त्यानंतर बोरिक ऍसिडला कन्सिडर करत असाल तर बोरिक ऍसिड प्रमोट्स जर्मिनेशन ऑफ विच ग्रेन्स? पोलन ग्रेन्स. आता एक छोटासा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज रिलेटेड विथ आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आपण बऱ्याच अशा टेक्निक्स डेव्हलप केल्या आहेत ज्या टेक्निकमध्ये आपण एखादा पर्टिक्युलर प्लांट असेल तर त्या प्लांटला आपण आर्टिफिशियली हायब्रिडाइज्ड करू शकतो. आणि आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये काय करतात तर पोलन ग्रेन घेतात आणि तो हँडद्वारे स्टिग्मावरती डस्ट करतात. या पर्टिक्युलर टेक्निकला कन्सिडर करत असाल तर दिस इज कॉल्ड हँड पॉलिनेशन. कोणतं पॉलिनेशन? हँड पॉलिनेशन. आणि हँड पॉलिनेशन आपण का करतो तर हँड पॉलिनेशन इज ब्रिंग अबाउट टू गेट डिझायर्ड व्हेरायटी. एखादा पर्टिक्युलर क्रॉप असेल तर त्या क्रॉपची डिझायर्ड व्हेरायटी ऑब्टेन करण्यासाठी हँड पॉलिनेशनची प्रोसेस केली जाते. आता हँड पॉलिनेशन किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन जर आपण कॅरी आउट करत असू तर हँड पॉलिनेशन किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करत असताना 2 टेक्निक फॉलो केल्या जातात. पहिली टेक्निक जी फॉलो केली जाते दॅट इज कॉल्ड इमॅस्क्युलेशन. कोणती टेक्निक? इमॅस्क्युलेशन. आणि सेकंड टेक्निक जी फॉलो केली जाते दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज बॅगिंग. आता जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करता तेव्हा जो फिमेल फ्लावर तुम्ही यूज करता त्या फिमेल फ्लावर मधले anthers आपण काढून टाकतो टू अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. सो रिमूव्हल ऑफ एंथर फ्रॉम विच प्लांट? फिमेल प्लांट. एखादा पर्टिक्युलर फिमेल प्लांट असेल तर त्या पर्टिक्युलर फिमेल प्लांट मधले एंथर काढून टाकणे, दॅट टेक्निक इज कॉल्ड इमॅस्क्युलेशन. आणि एकदा आपण पॉलिनेशन केल्यानंतर अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स येऊ नये म्हणून त्या पर्टिक्युलर फिमेल फ्लावरला कव्हर करून ठेवलं जातं. दॅट टेक्निक इज नथिंग बट कॉल्ड बॅगिंग. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करतो तेव्हा आपण हँड पॉलिनेशन करतो. आणि हे हँड पॉलिनेशन करत असताना आपण 2 टेक्निक फॉलो करतो. पहिली टेक्निक इमॅस्क्युलेशन, जो फिमेल प्लांट असेल त्या पर्टिक्युलर फिमेल प्लांट मधले एंथर्स आपण काढून टाकतो. रिमूव्हल ऑफ एंथर फ्रॉम द फिमेल प्लांट इज कॉल्ड इमॅस्क्युलेशन. आणि कव्हरिंग बाय पॉलिथिन बॅग दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज काय? बॅगिंग. आता हे 2 छोटे छोटे टॉपिक्स होते की पहिला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन अँड सेकंड वन आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. या 2च शब्द महत्वाचे आहेत. पहिला इमॅस्क्युलेशन आणि दुसरा कोणता? बॅगिंग. आता इथून पुढे आपल्याला जी टेक्निक डिस्कस करायची आहे ती टेक्निक आहे प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. कारण पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब आता सिनर्जिड्स पर्यंत पोहोचली आणि सिनर्जिड्स पर्यंत पोहोचल्यानंतर आता ती पोलन ट्यूब त्या सिनर्जिड्स मधून एम्ब्रियो सॅक मध्ये 2 मेल गॅमेट्स रिलीज करते. आता हे 2 मेल गॅमेट्स पुढे जाऊन फ्यूज होतात आणि प्रोसेस ऑफ कोणती लायझेशन होते? डबल फर्टिलायझेशन. डिटेल मेकॅनिझम ऑफ डबल फर्टिलायझेशन जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करू. थँक्यू.